एकंदरीत सध्या तयारी चालली सर. खाली वळता धरा धरा मग आता देव विसावल्यानंतर मग हयसर महाप्रसाद हा तो महाप्रसाद म्हणजे भोजन असत. भोजनसाठी पंक्ती बसली असत आणि ही पंक्ती बघा अशी. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मग आज आपण पुन्हा एका नव्या ठिकाणी, एक नवीन प्रथा, एक नवी रीत, नवी संस्कृती, कोकणातल्या ह्या संस्कृत्या ज्या आहेत ना त्या परंपरेप्रमाणे अजूनपर्यंत जोपासल्या जातात. तर मग ह्या एक परंपरा ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न असा. तर मग डाळपस्वारी नारिंगराची जे देव भेटीक जातात. साधारणतः होता कसा की आचऱ्याची जी देवपळण होता ना, तर त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी डाळपस्वारी हैसर निघता आणि मग काही ठिकाणी देव भेटीक जाता. तर मग देव भेटीक ही खैसर जाता आणि नारिंगरातून गांगेश्वर जे मंदिर असेल तर गांगेश्वर मंदिरातून देव बाहेर पडतात आणि बाहेर पडून नंतर मग ठिकठिकाणी काही देवस्थानं असतात थैसर भेटी देतात. त्याच्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे दुपारी पोवई देवी जे मंदिर असं नारिंगराचं थैसर मग ते विसावतात. थैसर विसावल्यानंतर पुन्हा देव दुसऱ्या दिवशी भेटीक जातात ते गिरावळ आणि अजून एक देवस्थान असा. मग थैसर पुन्हा विसावतात म्हणजे वस्तीक थांबतात आणि मग तिसऱ्या दिवशी पुन्हा देव थैसर निघतात आणि मग देव रिटर्न. ह्या एक वेगळ्या प्रथा असतात आणि ह्या आपल्याक कोकणात ज्या बघूक मिळतात. तर ह्यो एक छोटोसो प्रयत्न असा की तुमका दर्शन देण्याचा. तुम्ही खय असाल, इकडे तिकडे लांब म्हणजे शहरात असाल किंवा परदेशात असाल तर मग ह्या माध्यमातून तुमका दर्शन देण्याचा हे प्रयत्न होतो. जर प्रयत्न आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करू सात तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. मित्रांनो चला जाऊया, बघूया आणि ह्या डाळपस्वारीचं एक भाग म्हणून आपण सहभागी होऊ. चला तर. नाव माझं गुरुनाथ भाऊ गाडी. ह्या उत्सवाला मला आता इथे जॉईंट होऊन म्हणजे मेन गावकर मी आहे इथला. मी इथे येऊन जवळजवळ 30-35 वर्ष मला झाली. त्या अगोदर पिढ्यानपिढ्या हे चालूच आहे कार्यक्रम. आचऱ्यापासून आहे, चिंदर म्हणा, ते गावपळण असते म्हणजे गावातल्या लोकांनी बाहेर सगळ्यांनी जायचं. मग इथे आमच्या देवाने असं केलं की देवपळण होते म्हणजे देव आपल्या मंदिरातून बाहेर पडतो, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा मंदिरात येतो. मग आता जाणार, आता ही स्वारी बाहेर पडणार. त्या अगोदर सुरुवातीला कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर एक कौल प्रसाद लावला जातो देवाला. कौल तो आता घेतला. तो झाल्यानंतर आपली कोटी आहे, ती कोटी उघडते. म्हणजे कोटी म्हणजे त्यात दागिने म्हणा किंवा जी मालमत्ता आहे देवस्थानी ती काढली जाते. त्यानंतर आता हे तरंग सजून ते आता पूर्ण घेऊन सोबत देव, सोबत रयत म्हणजे गावातले लोक ते घेऊन आम्ही पोवई मंदिरात जाणार. पोवई मंदिरात उत्सवाला म्हणजे वस्तीला असते म्हणजे रात्र तिथे असते. रात्र
काढतात. मग दुसऱ्या दिवशी उद्या गिरावळ देवी म्हणून आहे, तिकडे गिरावळ म्हणून आहे एरिया, तिथे जाणार. तिथून उद्या जेवण करून ते ह्याला येणार, इकडे गावडा आंबा म्हणून आहे, मळ्यात आहे. मळ्यात ते लोक, तिथले लोक प्रॉपर तेवाडीतले मंडप घालतात. तिथे देव वस्तीला असतो, डाळपसरीमधला तिथे देव वस्तीला असतो. तिथे मग वस्तीला राहून रात्री कार्यक्रम असतात, काय असतात. ते झाल्यानंतर उद्या देव तिथून तिकडे आयतन म्हणून आहे, म्हणजे पूर्ण राय आहे, जंगल आहे, मोठी मोठी झाडं आहेत. तिथे देव जातो. तिथे दुपारचं जेवण असतं. पुन्हा ही जी लोकांची पडस्थळे असतात, म्हणजे कोणाच्या व्यथा असतात, काय असतात, त्या तिथे घेतल्या जातात देवासमोर गाराने. ती होऊन तिथून देव इकडे येतो. पोवई मंदिर आहे हे, भावई मंदिरात तिथे थोडा वेळ थांबून तिथे लोकांची गाराणी असतात, पडस्थळे असतात, ते सगळंच करून मग पुन्हा इथे येतो. मग डाळपसरीचा कार्यक्रम पूर्ण होतो. तसं काही नाही, कपडे सगळं तरी रात्री केतन पासून मार्केट चालू सिमेंट अधिकारी सिमेंट चालू तू आज पूर्वी नवलाई नाटिका इथल्या देवी बाय माझ्याशी प्रमाणे डाळपरीचा वार्षिक बाबा स्वारी बाहेर पडणार बाबा तू आज समज 5 स्थळात जाणार पूर्णपणे यावेळेस तू आज गादीच्या मालकांसमज घेऊचे. तू आज राजीवचा जा काय पुढे आठ येणारा कारण असा हय तुझ्या पायाखाली गाडणे करून गाडीनंतर बाबा स्वारीचा मार्ग मोकळो कर. 5 स्थळात स्वारी जाणार बाबा, 5 स्थळांची समज देऊन त्यांना राजी करून रीतीप्रमाणे तुझा वार्षिक करणार. पूर्णपणे त्या हसत गेळत आनंदात मान्य करून घेऊ गुला बाबा. इलेले गेलेली काय भाईली बुचलेली लेकरं असत, वार्षिक घेणार गावाघरातले लेकरं असत, असे तुझे दररोज मानकरी असत. कोणा काही काटिकेस बरं ना स्वतः लोहे धक्कोना लावता, खायची गोष्ट अडता कामा नये, खायची गोष्ट कमी पडता कामा नये, अशी पूर्णपणे रीत बांधत तुझा वार्षिकाचा हसत खेळत अंदाज पार पाडून घेतात. आणि तुझी खात्री पटवतच. खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजे जे काय तुझ्या आपल्या मार्गात येणारे बाबा ठिकाणबंदी असत, त्या ठिकाणबंदीची समाधी ठिकाणबंदी का समज घेऊ तुला, वाट मार्गांची समाधी वाट मार्गांका समज घेऊ तुला. पूर्णपणे बाबा तरी त्यांना खबरदारीकडे उभे करून घेतात. जा काय भाईला घुतूला जा काय कारण ते आडवे येणार असतात त्या त्यांच्या ताब्यात येऊन त्यांच्या पायाखाली घालून गाळण करून मार्ग मोकळो करून तुझा वार्षिक आता पार पाडून घेतच. खात्री पटवतच. खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजे जो काय तुझे शिवकळ असत बाबा. तू आज समज की बाबा शिवकळींच्या आड जा काय बाजू कर, शिवकळा मोकळी कर. शिवकळ्यांका पूर्णपणे असो पुराव न्याय म्हणून मंडळीत पुरून बाबा जळा 6 ठिकाणात जाणारे इथे गेले तर बायल्या उचलल्याचं न्याय निवड करणार. पूर्णपणे तुझी आज मरेची पुरवणी थय शिवकळीन बरोबर आज उभी करते. शिवकळ्यांका पुरव आणि तुझी खात्री पटव. खात्री पटवण्यात तू बाय माझ्याशी राज्य. तू आज पोवई पुरवकडा बाय माझ्याविषयी तुला समज येते. तू आज समज की रीतीप्रमाणे डाळसरीचं वार्षिक स्वारी तळासून बाहेर पडता. पूर्णपणे तुझी आज पुरवणी पूर्णपणे पुरवकळीची आज मोकळी कर. असल्या राटा का वाटी मर्यादित आज पुरवतं आणि तुझा वार्षिक आता खेळत अंदाज पार पाडून घेतच. खात्री पटवतच. खात्री पटवण्यात तू बाय माझ्याशी राजे. तू आज फटकुरो महाराजा बा तुला समज येते. तू आज समज की राठी महाराजा पुढे तू आज लागणार असत. त्यावेळेस जा काय कारण आड येणार असत तुझ्या फटकुऱ्याच्या ताब्यात येते. तुझ्या पायाखाली घालतात. गाळण कर, राठ मर्याद मोकळे कर, मार्ग मोकळो कर. 5 थळात बाबा तुझी आज मोकळी कर. असली तत्वात बाबा मोकळी कर. हा
त्यात पण बाबा तुका समज देते तू आज समज किती काय कलमदारी आज आड चालतात आटाच्या आड येतात तत्वांच्या आड येतात तू आज फटकुरान समज पूर्ण घेऊन ती कलमदारी तुझ्या ताब्यात घे हय तुझ्या पायाखाली ती आज राबाच्या राबात बसवती का पूर्णपणे बाजूक कर तुका तू इथे आज कलमदारी तू आज आटकून ठेव आणि बाबा तुझं राट मर्यादा मोकळो करून तुझी आज खात्री पेटव तू बाय माझ्याविषयी राजी हो त्याचप्रमाणे बाबा तू आज मार्केट करत दांडेकर तू आज वेळ पान बाबा राठीमध्ये तू आज पुढे लागणार असत तुझा वार्षिका गावाघराचा गाजावाचा वार्षिका डाळा तू आज समज घे ज्या कारण ते बाबा वार्षिकाच्या आड येणार असतात हे तुझ्या पायाखाली घालून आज गाळण कर आज जा काय बाबा तू आज समज राठीमध्ये जरी काय आड येणार असतात तर ती समजून ते करायची करून ते राबाच्या राबात बसव आणि बाबा असलो तुझी राट मर्याद पूर्णपणे आज मोकळी कर आणि बाबा तुझा वार्षिक ऐसून स्वारी थळासून बाहेर पडल्याच्या नंतर परत थळा ती येईपर्यंत पाची थळांची आज समजी पाची थळांना समज घेऊन जा काय पाची थळात आडवे येणार असतात जा तुझ्या पायाखाली घाल तू आज गाळण कर पाची थळा मोकळी कर रीतीप्रमाणे वर्षाच्या वार्षिका तू आज पूर्णपणे हसत खेळत अंदाज पार पाडून घेत आणि तुझी तू आज मार्केट आकारण दांडेकरण बेळ्या पाण्यान खात्री पटवतच खात्री पटवण्यात तू बाय माझ्याशी राज्य इतर काय कोणी बाहेरसून आज बाबा थय बाबा वार्षिकात अडचण होती म्हणून जर काय करून ठेवला काय करणे करता घर अडवणे असते गाय चाळी चपाटे बाबा ते आडणार काय कोणते कलमदार जरी आडणार असतील हय तुझ्या पायाखाली घालात गाळण कर बाबा तू आज मला समज कोण तुझी राट मर्यादा राट घाट तुझा आज मोकळं करून राजी करून सत्यान सुकृतानं बा पाची थाळा तो आज उभं राहावं गोया पाची थाळाचा वार्षिक असत खेळत अंदाज पार पडाव गया गावाघरातली लेकरं असत बाहेर गुतून लेकरं येणार असत कोणही ते बाबा निरुष होता कामा नाही कोणा काही काडीकेश्वर त्रास होता कामा नाही लोयक धक्को लागता कामा नाही असले तुझ्या 10 वर्ष मानकरांसहित आज राखण रखवाली करून तुझा वार्षिक पार पाडून खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजो तू आज 84 बाय माझ्याविषयी तुका समज देते तू आज समज घेऊची बाबा जा काय आपल्या गावाघराचा गाजावाजाचा डाळपसरीचा वार्षिका रीतीप्रमाणे स्वारी असून थाळासून बाहेर पडणार बाबा पाठी थाळा फिरणार परत स्वारी आहे थाळात येईपर्यंत तू आज 84 समज घे जा बाबा ते आढळणार असतात तू बाजू कर बाबा पूर्णपणे 84 चे पुरावे तुझे तू आज मोकळे कर यावेळेस संपूर्ण राटाचे पुरावे करून असंच खेळत अंदाज दिल्या गेल्याची शोभा वाढून तुझा वार्षिक आता पार पाडून घेतच खात्री पटवण्यात तू बाय माझ्या मंडळी बाहेर चला
आणि पुराण कटकऱ्याक जोडून जोडच कटकऱ्याक जोडून देतात आणि तुझी खात्री पटवतच खात्री पटवून ऍक्टिव्ह बाय माझ्याशी राजीव तर जी स्वारी असा म्हणजेच ह्याका डाळक स्वारी असं बोललं जातं हीच डाळक स्वारी आता मंदिरातून बाहेर पडली आणि पवई मंदिरात चालली असा तेथपर्यंत जाण्याचं ह्यो प्रवास असं पायी केलं आता आणि सगळे देव रस्त्यानं चालत चाललेले आहेत ढोल होतात. आता ह्या मळ्यातून चालत जाणार ह्या मंदिरापर्यंत आणि मग थैसर जाऊन त्या मंदिरात देव भेट होतली थैसर आणि मग थंयच वस्तीक थांबणार असतो म्हणजेच पालखी.
ज्या ठिकाणी देवस्थानं असत ना, तर ती ठरलेली त्यांची जी ठिकाणं असत त्या ठिकाणावरती थांबतात आणि मग थंय निशाणी दाखवली जाता. तर मग ती तसं निशाणी दाखवली आणि आता पुढे चालले. तर पुढे चालले ज्या ठिकाणी मंदिर आहे ना त्या मंदिराच्या ठिकाणी निशाणी दाखवली जाते. म्हणजेच ही भेट असं एक प्रकारे. तर मग ही भेट करत करतच देव आपल्या ठिकाणी जाते. मोबाईल काढून जावा. हे धरा, हे धरा दादा. सर बांध घातले होतो त्या बांधावरनं न जाता देव आपापल्या वाटेन जी रेग्युलरची वाट आहे ना त्यांची त्याच वाटेन देव इले असत आहे सर. बघा आता हे गोष्टी आहेत ना, ह्या भरपूर अनोख्या गोष्टी असत. म्हणजे जी रीतिरिवाज आणि जी परंपरा आली त्या परंपरा सोडत नाहीत. तसेच मग ह्या आहेत की ह्या जोपासल्या जातात. एक उत्तम उदाहरण आपल्याला बघूक मिळालं आहे सर. आपण आता जे ते बघा सर. देवघर असा त्या देवघरात देव धावतच गेलो विचारना. तर देव पोवाईचा जर मंदिर असा त्या मंदिरात देव भेटी केले जातात. मंदिरात देवीले असतात. देवीच्या मंदिरात दिल्यावर देवानी एक मंदिरात प्रदक्षिणा घातली आणि यांनी प्रदक्षिणा घालून आता देव देवळात येतले.
तर देव हैसर विसावते. पोवई देवीचं मंदिर होतं थंयसर मग देवांची भेट झाली आणि विसावले ते. तर मग आता हैसर देव विसावले हय वस्तीक थांबतले. ही पोवई देवी नारिंग रे असा आणि मग हैसर ना उद्या सकाळी साधारणतः 11 ते 12 वाजता हैसरना देव पुन्हा निघतले. तर मग विसावले आता हैसर मग भोजनचा कार्यक्रम म्हणजेच भंडारा असा हैसर आणि भोजन करून मग हैसरने मंडळी जी असतात ना गावकरी ते आपापल्या घरात जातले. चला तर मग आता देव विसावल्यानंतर मग हैसर महाप्रसाद तो महाप्रसाद म्हणजेच भोजन असतं. तर भोजनसाठी पंक्ती बसली असत आणि ही पंक्ती बघा अशी